बोलणं चालू करण्याच्या आधी एक छोटासा एक्सरसाइज करूया आणि मग मी माझं बोलणं चालू करेन. व्यासपीठ असू दे किंवा इथं असणाऱ्या प्रत्येकाने एकदा आपल्या डोक्याला हात लावून बघा. तर कुणाचं डोकं चौकोनी असेल तर त्याने हात वर करा. कुणाचं त्रिकोणी वरती नाही. सगळ्यांचं डोकं गोल आहे, माझंही गोल आहे. म्हणजे आपण सगळ्यांची कॅपॅसिटी एकच आहे हे आता ठरलं. इथून पुढचं बोलणं हे तुमची आणि माझी जी कॅपॅसिटी आहे ती एकच आहे या पार्श्वभूमीवर होईल. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना, त्यांच्या विचारांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यधैर्याला नमन करून माझ्या शिक्षिका डॉक्टर शोभना भोसले यांची आठवण स्मरण करून सन्माननीय व्यासपीठ प्राचार्य डॉक्टर अनिता बोडके आणि मच्छिंद्रालय आणि आपण सगळे, थोडासा गळा भरून आलाय माझा. आज पहिल्यांदा असं होतंय की मी राजाराम कॉलेजमध्ये आलोय आणि भोसले मॅडम नाही आहेत. पण नियतीला उत्तर नाही आहे आणि त्यातून आपण सगळे गेलेलो आहोत. तुमच्यातल्या बऱ्याच जणांना मॅडमचा परिचय नाही आहे, पण तरी सुद्धा या कॉलेजच्या मातीवर आमची आई म्हणून, आमची मोठी बहीण म्हणून आमच्या पाठीमागे उभारणारी डॉक्टर शोभना भोसले, त्यांचं स्मरण मला इथं महत्वाचं वाटतं. असो, या स्टेजवर मी बऱ्याच वेळा आलोय तुमच्या रूपानं. इथं ही जी पोरं आत उभारले त्यात कुठेतरी मी उभारलेला असायचो. नाटकात काम करायचो, हे लाईट्स करायचो. इथं टेक्निशियन बसले त्यावेळेला टिकेकर सर असायचे आणि इथं आम्हीच लाईट बघायचो. हे सगळे फोकस टाकलेले आहेत किंवा इथनं वरती इथं वर जायला लागायचं, कारण तिथला बल्ब गेला तर ते वर जायला लागायचं. मी त्यावेळी वजनानं बारीक होतो, मग खाली यायला मलाच एकट्याला यायचं. मग तो बल्ब घेऊन खाली यायचा, मग तो बल्ब घालायचा. ह्या सगळ्या गोष्टी आज पुन्हा एकदा तो फ्लॅशबॅक चालू झालाय आणि तिथून चालू झालेला प्रवास डोक्यावरचे पूर्ण केस जाऊपर्यंत इथपर्यंत येऊन थांबलाय. अशा या सगळ्या स्मृतीतून मला तुमच्याबरोबर बोलताना मला सकाळी सांगितलं गेलं की मला मोबाईल बद्दल बोलायचं आहे म्हणून. आता मी कधी विचारच केला नव्हता की मला मोबाईल बद्दल बोलावं लागेल म्हणून. बरं, तिथनं चालत चालत आत आलो, कोणतरी आधीच मोबाईल बरोबर बोलत होतं. आता ऑलरेडी तुम्हाला मोबाईल वापरायचा नाही म्हणून सांगितलं गेलं असणार. मग म्हटलं आता बोलायचं तरी काय, आता वापरा म्हणून सांगावं तरी प्रॉब्लेम, कारण कॉलेज म्हणणार कशाला बोलवलं आणि काय सांगायला लागलाय. अशा सगळ्या कन्फ्युजन मधून आता तुमच्याबरोबर काय बोलायचं हा मोठा एक प्रश्न आहे. म्हणूनच सगळ्यांना मी माझ्या पातळीला आणलं, सगळ्यांचं डोकं एकसारखंच हे दाखवलं. काय चूकबूक झाली तर ती तुमच्यासारख्याच एका मोठ्या भावाची चूक किंवा भूल असं समजून आपण पुढे जाऊ. काय विशेष आहे आपल्या कॉलेजचं, काय देतं हे कॉलेज, कदाचित आता तुम्हाला कळणार नाही. जाता जाता विश्वासने सांगितलं, पण मला थोडंसं अधोरेखित करावं असं वाटतंय की हे कॉलेज काय देतं. आमचा एक ग्रुप आहे राजारामच्या काही याचा, आणि त्यात एक ते डीपी असते ना, तर त्या डीपीत एक सिंह आहे, त्याच्या पलीकडे एक छोटस त्याचं पोरग आहे. आणि ते पोरग त्याला विचारतंय त्या सिंहाला, अरे बाबा भीती काय रे? अरे आपण कोल्हापूरचे, आपल्याला ते काय माहित नसतंय. ही जी डेफिनेशन आहे की आम्हाला भीतीच माहित नाही, ही डेफिनेशन मला या कॉलेजने दिली. जगाच्या पाठीवर देशाला रिप्रेझेंट करताना, राज्याला रिप्रेझेंट करताना कसल्याही प्रकारचा न्यूनगंड मनात नसणं हे ह्या कॉलेजमधनं आलं.
कारण इथं असलेलं हे मुक्त वातावरण, इथं असलेले ते शिक्षक, एक वेगळं भरलेलं वातावरण. A+ मानांकन मी बघतोय. माझ्या वेळेला होतं फक्त, आता ते तुम्ही A+ वर नेऊन ठेवलंय. कारण विद्यार्थ्यांच्या रिझल्टवर त्या कॉलेजचा दर्जा ठरतो. आणि तुम्ही आणि माझ्या आतापर्यंतच्या पूर्वीच्या राजाराम यांनी या कॉलेजचं हे मानांकन A+ ला नेऊन ठेवलंय. याचा अतिशय अभिमान आहे. आणि त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे जे चालू होतं ते चालू ठेवलंय, याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अनंत अनंत आभारही मानले पाहिजेत. कोल्हापूर पुरोगामी विचारांची भूमी आहे. इथं कार्याला पुन्हा एकदा उत्तर येत नाही तर तेवढ्याच जोरानं कार्य येतं. प्रश्न विचारायची एक ताकद जी ह्या कॉलेजनं दिली. मी आज हे तुम्हाला मुद्दाम सांगतोय कारण आजकाल मी बघतोय, मी फारसा भाषण करत नाही, मी फारसा बोलायला जात नाही, पण ज्या वेळी मी बोलतो त्यावेळी मला एक प्रकर्षानं जाणवतं की पोरं प्रश्न विचारायचं विसरून गेल्या. अरे का म्हणून विचारलं पाहिजे, कशाला म्हणून विचारलं पाहिजे, मी असं का करू म्हणून विचारलं पाहिजे, पण हे सगळं आपण विसरून गेलोय. आणि प्रश्न विचारायची ताकद जर आपली गेली, त्याच्या मी आजकाल पोरांना देवळाच्या रांगेत बघतो. कुठं कुठं तरुण पोरं मला तीर्थयात्रेला देवाला नमस्कार करायला नको असं म्हणून म्हणायचं नाही. ती कुठली तरी एक कविता आहे, नांदतो देव हा आपुल्या अंतरी, शोधिसी मानवा, शोधिसी मानवा रावळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. ह्या वयात मी मुलांना ज्यावेळी देवदर्शन जाताना बघतो, त्या परिक्रमा करताना बघतो, अरे क्वेश्चन विचारायची वेळ आहे. देव तुझ्या हात आहे, तो शोधायला तुला देवळात जायची गरज नाही. पण हे आपण सगळं विसरून गेलोय. आणि हे पुन्हा एकदा आमच्या शिक्षकांनी आम्हाला हे सांगितलं होतं, हे म्या देवळात जर परत दिसलास, ज्वालाचे जोशी सर होते, एकदा कुठं तरी आईला घेऊन गेलो होतो देवळात, आणि तिथनं जे आले परत जर देवळात दिसला, अहो सर आईला घेऊन गेलतो, आई नाही परत दिसलास तिकडे कुठं. इतक्या बारकाईनं विद्यार्थ्यांच्यावर लक्ष ठेवणारे त्यावेळेचे ते शिक्षक. देव इथं असायचा, कापसे मॅडमच्या रूपानं, भोसले मॅडमच्या रूपानं, टिकेकर सरांच्या रूपानं, जोशी सरांच्या रूपानं, वसंत पाटलांच्या रूपानं, पत्की सरांच्या रूपानं. अबे काय एस आर मोरे सर, आरेश पाटील तर घरात येऊन कंप्लेंट, तुमचं पोरगं जरा बिघडायला गेले काय बघा जरा ते, म्हणजे कुणावर फिरत्यावर लक्ष द्या. आमच्या वडिलांनी रात्रभर मारला मला. हे देव माणसं, हे मंदिर, हे देऊळ. आपण जर ही ह्या कॉलेजची मूलभूतता विसरत असो. तुम्ही आयुष्यात काय करताय, मी इथं तुम्हाला UPSC करा म्हणून सांगायला आलेलो नाही, मी स्पर्धा परीक्षेचं दुकान उघडलेलं नाही, तुम्ही ते करा म्हणून सांगायची माझी इच्छा नाही. तुम्हाला काय करायचं ते करा, पण जे करायचं ते फोकस्ड असू दे. कारण मला तसं सांगायला आवडत नाही. मी माझ्या मुलांना सांगत नाही तू हे कर ते कर म्हणून, तर मी तुम्हाला येऊन काय सांगणार. मला तुम्हाला हेच कर म्हणून सांगायचं नाही. गॅरेज काढायचंय, मस्त गॅरेज काढ, पण त्याच्या आईला कोल्हापुरात प्रत्येक गाडी तुझ्याकडे यायला वाट बघितली पाहिजे. माझा मित्र चेपा काढतो, रिक्षाच्या बुग्याला चेपा काढणं सगळ्यात अवघड, त्याचा चेपा काढल्याला ओळखून दाखवावा, सगळ्या रिक्षा त्याच्याकडे असतात. ही कला कुसर, पण तो इथला एक नंबर आहे. आपण तसं काही विचार केलाय का. आता दुसरा प्रश्न आला की आपण विचार केलाय का. आपण दिवसातला विचार करायचा काही भाग करतो का. दिवसात सकाळपासून रात्रीपर्यंत झोपेपर्यंत, किंवा झोपताना तरी 1-2 मिनिटं आता मी विचार करा, आता मी जेवणार आहे, आता मी हिच्या मागे जाणार आहे, हे सगळं आपण व्यवस्थित प्लॅन करतो.
आमच्या वेळेला तसं नसतं, तिची ती बस, त्याच्या पाठीमागं आमची सायकल, ती डबल डेकरवर आणि आम्ही खाल्लं, ते सगळा बोंबाबोंब आहे. आज सकाळी ते मोबाईल सांगितलं, मी मोबाईलवर मोबाईलचे दुष्परिणाम वगैरे ते ChatGPTला बघायचा प्रयत्न केला, तर ते काय मला त्यातलं काय माझं वाटेच ना, कारण आम्ही रिस्पॉन्स विचारायचो, तुम्ही आता डेटला जाता. आमचा रिस्पॉन्स विचारायला आणि एका मित्राला तयार करायला लागायचं, म्हणजे माझा रिस्पॉन्स विश्वास विचारणार, विश्वासा रिस्पॉन्स मी विचारायचा, आणि मग पोरगी म्हणणार त्याला काय धाडवले काय बोलायला. आम्हाला भीती नव्हती, पण पोरींची होती. तुम्ही धाडशी पोरा आणि तुम्ही धाडशी आहात, मग आयुष्यात का घाबरायचं? मग आयुष्यात का घाबरायचं? येणाऱ्या प्रश्नांना डायरेक्ट का नाही भिडायचं? ती तगमग, ती असहायता, ते आज बोललंच पाहिजे, हे आपल्या विचारात काय येत नाहीये. आपल्या, मी असं म्हणत नाही फक्त करिअर, आपल्या जगण्याच्या विचारात. सेल्फी काढतात राव, सेल्फी आला का फोटो काढा, माणूस मिळेल तुला. $10,000 फॉलोअर असतात, बापाच्या मैताला खांदा द्यायला 4 जण नसतात, म्युन्सिपाल्टीची गाडी बोलवा लागते. काय चाललंय? मला 15,000 फॉलोअर, 2 कमी झाले तर झोप गेली बाबाची. कसं करायचं आता, कसं वाढवायचं? मोबाईल, काल काहीतरी डिप्सिक आलंय, ऐकलंय काय? ते मेटा, ते काय त्याला काय म्हणायचं, ते ChatGPT, त्याला काउंटर म्हणून काहीतरी डिप्सिक म्हणून आलंय. एनव्हिडियाचा शेअर 600 बिलियन पडलाय तुमच्यामुळं. कारण आता डायरेक्ट तिकडे चेंज होणार सगळे. मजा करायची नाही हा माझा काय उद्देश वगैरे नाही आहे. माझ्या एवढी मजा करणारा माणूस इथं टिकेकर सर बसल्यात, अंजली पण आहे इथं. हा, माझ्या एवढी मजा ह्या कॉलेजमध्ये करून गेली, उडकून सापडायची नाही. याच कट्ट्यावर इथं पायऱ्या आहेत, तिथंच बसलेला असायचो मी. हे सगळं बंद असायचं. इथनं बस असायची माझी, इकडे जायची शुक्रवार पेठेत, आणि इथंच बसायचो. RS पाटील 100% सांगायचे ताय घेऊन येताना म्हणून. पण कशाला तरी झपाटलेला असायचो. ऑगस्ट पासून, जुलै ऑगस्ट पासून इलेक्शन, ऑक्टोबर पर्यंत इलेक्शन चालायच्या. दुर्दैवानं तुमचं आता इलेक्शन संपलेले. ऑक्टोबर संपली, कसं तरी ती सामायिक परीक्षा झाली की लगेच इथं युथ फेस्टिवल, हे नाटक, 3 तासाची 2 नाटकं असायची. राजाराम कॉलेजमध्ये गॅदरिंगला 3 तासाची 3 अंकी 2 नाटकं असायची. एक अंकी प्रयोग असायचा. मला ते व्हायब्रेशन आजकाल थोडस मिस होताना दिसतंय. आणि आता मी ते नांदरे कुठं आहे भरत, रांगोळी काढणारा, तू जाळ काढलाय भाऊ. सांभाळती कला, काय त्यानं केलंय ते. आपली जबाबदारी कमीत कमी ती जाऊन बघायची तरी आहे. त्या डोळ्यात बघा त्या चित्रांच्या, किती सजीव आहेत ते. हे झपाटलेलं पण जे आहे ना, हे कुठंतरी आपण विसरायला लागलोय. आणि त्याला कारण अनेक आहेत. तुमचं करिअर फोकस जास्ती वाढलाय असं मला वाटतंय. तसं काय नसतंय, पण तरी म्हणायचं की, पण आहे असं की बाबा, माझ्या घरात पण माझी 2 मुलं आहेत, मला शांतपणे शिकवत असतात.
कारण प्रत्येकाला वाटत असते की मला वाटतं माझ्या बाला काय कळते, मलाच जास्त कळते. तसं तुम्हालाही तेच वाटतंय, तुमच्या बालाने यायला काय कळत नाही, तुम्हालाच जास्त कळतंय. म्हणूनच त्यांनी तुम्हाला शिक्षकांच्याकडे पाठवले. त्यांना बसून देऊ नका. नाहीतर लग्नाच्या वेळेला पोरगा ऍडमिन आहे म्हणून सांगायची वेळ येईल. 200 ग्रुपचा ऍडमिन आहे आमचा पोरगा. तसं काय व्हायला नको. प्रश्न स्वतः विचार करण्याचा आहे. आणि विचार करण्याची अभ्यास सोडून इतर काही वाचन करण्याची सवय हळूहळू जात चालले. तुम्ही 30 तास रीड बघा, मला काय प्रॉब्लेम नाही, पण 10 मिनिटं तर पुस्तक वाचा. 10 मिनिटं पुस्तक वाचा. मी आता तुम्हाला रीड बघायला नको, बघू नका म्हणून सांगून तुम्ही बघायला थांबणार आहे का? मी पण बघणार गेल्यावर आता इथनं जाताना. का ते तेवढं कॅप्टिवेटिंग आहे, तेवढं ते असं धरणार आहे ते. तुम्ही बघा, पण त्याच्याबरोबर एक 10-15 मिनिटं रोजचं कुठलं तरी पुस्तक. भाषा आपण विसरून गेलोय. सगळ्यात महत्वाचं मला इथं सांगायचं आहे, मी आज तुमच्याबरोबर बोलायला आलोय ते त्यातला महत्वाचा कणा आहे की तुमचा मोबाईल असू दे, तुमचं रीड असू दे, तुमचं ते सेल्फी असू दे, किंवा ते युट्यूब चॅनलवर तुमचे लाईव्ह असू देत, बरेच जण तुम्ही असणार आहात. कौतुक आहे मला त्या गोष्टींचं. ते बंद करा असं मला म्हणायचं नाही अजिबात, तो मूर्खपणा ठरेल. जग तिकडे चाललंय आणि मी सांगायचं उलटं जावं, त्याला काय अर्थ नाही आहे. पण त्यात तर काहीतरी भारी व्हा. पण तेवढंच करू नका. त्या टेक्नॉलॉजीचा खूप काही मजेशीर उपयोग पण करता येईल ना. ते मोबाईलवर बोलायला सांगितले म्हणून बोलावलं, नाही तर मला बाकीचं लय बोलायचं आहे. पण ते बोलावं लागेल, थोडंसं बोलावं लागेल, कारण मी बघतोय. आणि पोलीस असल्यामुळं 3 वर्ष कर्नाटकाच्या सायबर क्राईमचा मुख्य म्हणून काम केल्यामुळं मी आता इंटेलिजन्सचा चीफ आहे, पण ह्याच्या अगोदर मी कर्नाटकाचा सायबर क्राईमचा चीफ होतो. मी बघितलंय पोरांचं आयुष्य वातात होताना. आता तर AI आलंय, कुणाचं तोंड आणि कुणाचं ते काय वेगळंच झालंय सगळं. काल 2 माणसं अशी आणि खाली लिहिलं होतं AI जनरेटेड, आणि ती एकमेकाचा असा मुका घेतात. काय म्हणजे परवर्शन खूप पुढं घेऊन जातं त्यातनं. त्यांनी ते करणं, मला काही त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही. ते असेल बाबा, नैसर्गिकरित्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा तो हे असेल. अरे पण टेक्नॉलॉजी तुम्हाला कुठं घेऊन चालले आणि तुम्ही टेक्नॉलॉजी बरोबर काय करताय? ChatGPTला काय क्वेश्चन विचारलेले आहेत? मी इंटेलिजन्स मध्ये आहे, त्यामुळे मला सोशल मीडिया पण मॉनिटर करावं लागतं. मी राज्याचा सोशल मीडिया पण मॉनिटर करतो. तर मॅक्झिमम आस्क्ड क्वेश्चन काय असेल? वशीकरण मंत्र. ओम ह्रीम क्लीम चामुंडे विचार नमः. आणि पोटावर हात ठेवून पोरीचं नाव घेऊन मंत्र म्हणा 108 वेळेला. अरे काय, अरे कुठली पोरगी बघणार तात्या तुझ्याकडे? अरे कुठं चाललंय? म्हणजे हे आहे का सोशल मीडिया? हाऊ टू इम्प्रेस अ बॉय, हाऊ टू इम्प्रेस अ गर्ल, हे क्वेश्चन्स हायेस्ट आस्क क्वेश्चन्स आहेत. अरे पण त्याची उत्तर सेमच आहेत ना. तुम्ही विचारलं काय, तुम्ही विचारलं काय, तुम्ही विचारलं काय, मग त्याच उत्तरानं कशा सगळ्या इम्प्रेस होणार? कुठेतरी वर्ण उडी मारा लागणार कुणाला. Social media is a stereotype. If you want to make something big, break that stereotype.
ते उडान का कुठलं तरी पिक्चर आला होतो, बाप आपल्या मुलीला सांगतो असं तोडून वर गेलं, तसं तोडून वर जायचं झपाटणं जर असेल ना तर मग ह्या गोष्टींची काही गरज लागत नाही. कारण तेवढे आपणच विचार करा तुम्ही सगळ्यांनीच, म्हणजे तुम्ही आणि इथं मुलं आणि मुली मी वेगळं करत नाही आहे. मी मुलगा असल्यामुळे कदाचित त्या भावनेतनं बोलत असेल किंवा माणूस असल्यामुळे किंवा आता मी माझ्या कॉलेजच्या जीवनात आता इथं आहे रमतोय, ते जीवन मी इथं तुमच्यासमोर त्यातून मी तुम्हाला काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय. इथं मुलगा आणि मुलगी हा प्रश्नच नाही आहे. आपण कुठल्या तरी ध्येयानं झपाटलोय का? मला हे करायचंय ह्याला झपाटणं म्हणत नाही. मला हे करायचंय आणि मी त्यासाठी रोज काय करतोय किंवा करते. एम आय डुईंग इट? मी हे करते किंवा करतोय का? हा क्वेश्चन स्वतःला पहिला विचारायला चालू करा आणि मग तुमचं तुम्हाला उत्तर लगेच सापडणार नाही. उत्तर ग्रॅज्युएट झाल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर अंधार होता. काय करायचं होता? कारण ग्रॅज्युएट तर झालो, केमिस्ट्रीचा ग्रॅज्युएट झालो. माझ्या बॅच मधली अर्धी जण ते काय मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह झाले, त्यांना 5,200 रुपये त्यावेळेला पगार मिळाला. आणि ते बॅग घेऊन टाय घेऊन फिरायला लागले. माझ्या घरात टेन्शन. मला ते करायचं नव्हतं. ते माझ्या घरी मित्र यायला लागले की ते तसे पॉश यायचे आणि मी आपला विजार आणि बंडीवर घरात बसलेला असायचो. पण मला हे माहिती होतं की मला हे नाही करायचं. मग आपल्याला काय नाही करायचं हे तरी ठरवले का बाबांनो? मग आपल्याला काय करायचं हे ठरवतात. आणि हीच वर्ष 30 वर्षाच्या आत काहीतरी केलं तर केलं, नाहीतर गेलं. आपण काय चंगेज खान नाही आहे. 57 वर्षी चालून सुरू करून 4 वर्षात जग जिंकणार. त्याच्यासाठी 57 वर्षापर्यंत त्याने काय काय घातली होती त्याला माहित आहे. हे काय म्हणजे खटकाव बोटन टांगा पलटीत असलं नसतंय करिअर. टांगा कायमचा पलटी. थोडासा हाच विचार मला तुम्हाला सांगायचा होता. मला त्या मोबाईलबद्दल किंवा मला त्या सोशल मीडियाबद्दल फारसं काय, त्याचे खूप तोटे फायदे सगळं आहे. ते आयडेंटिटी थेफ्ट आहे, आजकाल डिजिटल अरेस्ट आहे. तुम्ही थोडंसं गुगल केलं की ते तुम्हाला समजून जाईल की कसं तुमची फोटो घेऊन AI मध्ये त्याचा दुरुपयोग केला जाईल, कशा प्रकारे ते तुमच्यावर लादलं जाईल, तुम्हाला त्याची शरम वाटेल अशी परिस्थिती आणली जाईल आणि तुम्ही ते तुमच्या आई वडिलांना तुमच्या भावाला शेअर करू शकणार नाही. हे करू नका. कसलंही संकट आलं तर पहिलं कुठं? आईकडे. हे आधी शिका. कसलाही प्रॉब्लेम आला, आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी माणसं कोण? आई आणि वडील. त्यांना आपण घाबरत नसतो. मग जगात कोणाला घाबरायची गरज नाही. तुम्ही लय टाळ वाजवू नका, नंतर बायकोला घाबरायला लागतंय. नाही लय वाघासारखं जाशील ना कमीत कमी दाखवायला तर लागतंय. आपण आपल्या आई वडिलांना घाबरत नाही. आपण आपल्या आई वडिलांबरोबर, कारण वडिलांच्या बरोबर आपण तेवढे फ्री नसू. कोल्हापुरातले वडील मला माहिती आहे कसं असतात ते. आई बरोबर तर ते आपल्या आयुष्यातल्या समस्या पहिल्यांदा कसलीही असू दे, कितीही फार तर पर काय होईल, 1-2 कानफाडात मारल, पण त्यातून खरं बोलण्याचा जो रिलीज आहे ना, खरं बोलण्याचा जो रिलॅक्सेशन आहे, ते ह्या वयातून शिकलं पाहिजे. कारण करिअरमध्ये सुद्धा फक्त खरं बोलणारा टिकतो आणि खोटं बोलणाऱ्याचं नाणं फुटतं. जगाच्या बाजारात खोटं बोलणारा थोडा वेळ चालेल, थोडा जास्ती वेळ चालेल, पण ज्या दिवशी पडेल त्या दिवशी ते नाणं कायमचं बंद. त्यामुळं खरं बोलायला शिकायला पाहिजे. स्क्रीन टाइम हाय माझा 8 तास, तर सांगायचं बाबा 8 तास आहे, करतो हळूहळू कमी. आजकाल ते स्क्रीन टाइम मोजायचं मीटर एक असते, ते एक बरं आहे. आठवड्याला एकदा सांगून जाते तुमचा ह्या वेळचा स्क्रीन टाइम किती. पण ते आपल्याला थोडीशी वाटली पाहिजे की बाबा आता जरा कमी करूया.
संडेला सॅटर्डेला 1-2 तास जास्ती दिला तर काय प्रॉब्लेम नाही आहे. ज्यांना रीडमध्ये करिअर करायचं त्यांच्यासाठी चाललेलं नाही, त्यांनी दाबून करावं, कारण ते एक करिअर आहे. आजकाल युट्यूबवर व्हिडिओज टाकून बरेच पैसे कमवले जातात. म्हणजे मला त्या कलेबद्दल काय बोलायचं नाही आहे, मला बघणाऱ्यांच्याबद्दल बोलायचं आहे. तासन तास जे बघत बसतात आणि त्यांचे पैसे वाढवत राहतात त्यांच्याबद्दल मला बोलायचं आहे. तुम्ही इथे जे सगळे दिसताय मला ते त्यातले दिसताय. जग जवळ आलंय टेक्नॉलॉजीनं, पण माणसं लांब गेले आणि गेली तर जाऊ देत, पण तुम्ही तुमचा विचार करा, तुम्ही कुठं चाललाय. अभ्यासाच्या पद्धतीबद्दल थोडंसं बोलायचं होतं, कारण आजकाल अभ्यास कसा करायचा हे पण माहित नाहीये. वाचायचं पाठांतर करायचं, न समजता बऱ्याच गोष्टी करायच्या. जगात असं नाही चालत. ज्या दिवशी इथनं डिग्री घेऊन बाहेर पडणार तिथं हे चालत नाही. मग करायचा कसा अभ्यास? मग साधं सामान्य उत्तर असतं, समजून घेऊन करायला. हो, आपण समजून घ्यायचं कसं? मग त्यासाठी शिक्षक आहेत. अडचण आली की बरं सरकार त्यांना पगार देतंय, तुम्हाला काय फार त्रास व्हायची गरज नाही, आणि ते अतिशय आनंदानं तुमच्या समस्यांची उत्तरं द्यायला तयार असतील. माझे शिक्षक तरी द्यायचे, आत्ताचेही असणार. A+ मानांकन तेच दाखवतंय. एखादी ब्लॅकशिप असते ते ठीक आहे, सोडून देता येते. क्रिकेट खेळायला ग्राउंडमध्ये जावं लागेल, पोहायला नदीवर जावं लागेल, तसं परीक्षा द्यायला काय करावं लागेल? अभ्यास करून चालत नाही दादा. परीक्षेचा अभ्यास सगळीजण करतात, मार्क सगळ्यांना वेगळे वेगळे असतात. काय करावं लागेल परीक्षा द्यायला? का कोणी दिलेलीच नाही कधी? परीक्षा द्यायला परीक्षेत जाऊन काय करता? परीक्षेत जाऊन काय करतात? 3 तास उत्तर लिहिता ना. मग त्याची प्रॅक्टिस करता का वर्षभरात? परीक्षेत जर आपल्याला 3 तासाचा पेपर लिहायचा आहे तर त्या 3 तासाच्या पेपरची प्रॅक्टिस एकदा तरी वर्षभरात आपण केले का? हा एवढा प्रश्न आपला विचारा, बास झाला. युपीएससीला मला, कारण मी आता ती परीक्षा दिली म्हणून ते उदाहरण देतोय, ते करा म्हणून सांगत नाही, पण युपीएससीला 3 तासाचे 2 पेपर असतात दिवसाला, आणि तसे 6 दिवस की 8 दिवस एक्झाम असते. हा तसा जड होतो, म्हणजे लिहिता येत नाही, कारण सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, दुसऱ्या सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास. मग त्याचं जर प्रॅक्टिस नसेल तर तिसऱ्या दिवशी पेपर लिहिताना त्याचा पेन असा वाकडा जातो. आपण परीक्षा द्यायची आहे तर परीक्षेचं पण प्रॅक्टिस केलं पाहिजे की. आपण क्वेश्चन्स पाहिले पाहिजे, त्याच्यावर मी उत्तर काय लिहिणार ह्याचा एक आराखडा तयार केला पाहिजे, आणि त्याचं प्रॅक्टिस केलं पाहिजे. 36 मिनिटं असायची एक प्रश्न लिहायला, तर 2 मिनिटात मी माझा आराखडा तयार करणार, 1 मिनिटात मी पूर्ण प्रश्न वाचणार, त्याचे तुकडे करणार, 2 मिनिटात उत्तराचा आराखडा तयार करणार, आणि 33 मिनिटाचं माझं उत्तर असणार. इतक्या लेवलला जर अभ्यास नेता आला, बरं हे काही मी एकटाच केलंय असं नाही, ज्यांनी केलंय त्यांची भाषणं तुम्ही ऐकायला लागलाय. तुमचं भाषण कुणी ऐकावं असं वाटत असेल, तुम्हाला ते करायला लागणार. चार वर्षाच्या माझ्या कॉलेजमध्ये मी कधी या खुर्चीवर बसलेलो नाही, या कोपऱ्यात उभा राहायचं नाही तर इथं कुठेतरी उभा राहायचं. तिथनं मी इथंपर्यंत आलोय. तुमचा प्रवास सोपा आहे, तिथनं यायचा, ह्या कोपऱ्यातनं इथंपर्यंत यायचा, किंवा या लाईट मधनं इथं बसलेला असायचं, या लाईट देत सगळ्यांना, इथनं इथंपर्यंत यायचा प्रवास मी केलाय, म्हणून तुम्हाला सांगतोय. त्यावेळी माहित नव्हतं आम्हाला हा अश्वमेधाचा घोडा आहे म्हणून. माहित नव्हतं आम्हाला हा अश्वमेधाचा घोडा आहे म्हणून. माहित असतं धरला असता तवाचा बांधला असता ताव्याला. ही ताकद या कॉलेजमध्ये.
माझ्या बोलण्यानं फक्त तुमच्या विचारांना थोडीशी चालना मिळाली आणि विचार करायला चालू केला, आई वडिलांच्या बरोबर संवाद साधायला चालू केला, घडणाऱ्या गोष्टी आई वडील किंवा तुमची जवळची बहीण किंवा भावाला सांगायला चालू केलात, कमीत कमी मित्राला, मैत्री काय असते ते राजारामला शिकवलं. आज सकाळी कॉलेजवर येताना माझ्या मित्राचं इथं खाली घर आहे, तर तिथं तो येणार होता मला घ्यायला, पण माझा एक रिक्षा चालवणारा मित्र आहे, तो म्हटला दाद्या आमच्या नितीन आला होता सकाळी घरी, तर मग नितीनला म्हटलं 2 मिनिटं आईबरोबर बोलून मग मी निघतो. मग खालनं रिक्षा बोलवली, तो रिक्षा बोलवली नाही, तोच आला, आज तू कुठं जाणार असलं माझ्या रिक्षातनं चल म्हणून. मग मी रिक्षात आलो. हे सगळं राजाराम कॉलेजने दिलंय, हे काय असं बाहेर नसतं कुठं. त्याला किती आनंद आणि मला किती आनंद. त्याच्या रिक्षातनं तुम्हाला फिरवायला लागलाय, दोघांनी जाऊन मिसळ खाल्ली आणि मग त्यानं मला आणून आंबाडी पेजला सोडलं. त्याला किती आनंद आणि मला किती आनंद. हा आनंद आपण कुठंतरी मिस करतोय का? ही मजा आपण कुठंतरी मिस करतोय का? असे काही प्रश्न मी तुम्हाला उत्तर देऊ शकत नाही. उत्तर द्यायचं काम तुमचे शिक्षक करतील, उत्तर द्यायचं काम तुमचे आई वडील करतील, आणि शेवटचं उत्तर हे तुमचं तुम्हाला शोधायचं आहे. ती वेळ आलेली आहे. मला वाटतं तुम्ही सगळे ग्रॅज्युएशनला असणारे विद्यार्थी आहात, बरोबर आहे ना? की 11वी 12वी पण कोण आहेत? 11वी 12वी पण आहेत का? हा, ते अजून त्यांना थोडासा म्हणजे ते काय ते तुकाराम महाराजांच्या जीवनातली ती अंधारी रात्र म्हणजे डार्क नाईट ऑफ सोल ती तुमच्या आयुष्यात अजून यायची आहे, यांच्या आयुष्यात चालू झालेली आहे. माझ्या आयुष्यात रात्रच होती पूर्ण. ग्रॅज्युएशन झालं काय करायचं? केबल चालवायचो. साईक एक्सटेन्शन मध्ये मी केबल चालवायचो. आता काय करायचं? बसून तर काय करता येणार नाही, लगेच काय असं काही लगेच करायचा विचार नव्हता, अभ्यास. मग ते साईक एक्सटेन्शन मध्ये घरावर केबल घेऊन फिरायचो मी. त्यावेळी 300 घरात केबल टाकायचो. 100 रुपये भाडं होतं आणि 100 रुपये गोळा करायला. एक दिवस त्याच्या टीव्हीला मुंग्या आल्या तर ते 100 रुपये द्यायचं नाही. आता टीव्हीला मुंग्या येत नाहीत, आमच्या वेळेला लय मुंग्या यायच्या. त्याच्या घरावर एक काढाचा अँटेना असायचा, तो म्हणायचा अँटेना सरळ कर, मग त्याच्या घरावर चढायचं, त्याचा अँटेना सरळ करायचा. आता टीव्ही झालाय डिजिटल, आता काय तसला प्रॉब्लेम नाही, एकदम चकाचक बघताय तुम्ही सगळं. त्यावेळी मला पैशाची किंमत कळली. एक दिवस जर टीव्ही खराब झाला तर हा माझे 100च्या 100 रुपये कापायला उठलाय. त्याला म्हटलं बाबा 10 रुपये. त्या दिवशी मला ते बघायचं होतं. ती किंमत बघ कळलं की आता नाही, आता सोडायचं नाही. मग एक दिवशी राग आला, आईला सांगितलं चाललो, गेलो मुंबईला. मी युपीएससी करतोय हा एक हास्यास्पद विषय होता, कुणाला कळायचं नाही, कारण हे मी युपीएससी करणार हा विषयच कम्प्लीट गोंधळाचा होता ना. की मी इथला युआर होतो बरं काय, इलेक्टेड युआर होतो. म्हणजे तुम्हाला तर त्याची कल्पना नाही इलेक्टेड युआर असणं हा काय क्रायटेरिया आहे. आज मला प्राचार्यांच्या रूम मध्ये घेऊन गेले होते इथं, ते मला इतकं तर मला रडावंसं वाटलं की इथं मी इथं प्रमुख पाहुणा म्हणून आलोय. मला तिथं ते क्लास रिप्रेझेंटेटिव्ह झाल्यानंतर धरून आणून त्या रूम मध्ये कोंडायचे सगळ्यांना. आणि मग त्यांच्या आतल्या आत इलेक्शन व्हायची. मग त्यात एक जण सीआर होता, तो खेळण्यातली बंदूक घेऊन आला होता, मित्रच माझा. पण मग त्याला इलेक्शन मध्ये कुठला मित्र, त्यानं बंदूक दाखवली, बघितलंच काय, म्हटलं ठेव, सांगू काय. त्या इलेक्शनचे साक्षी आहे तिथं. आणि तो इतका गोंधळाचा प्रकार असायचा, तर तिथून इथंपर्यंत करिअर तेच होतं त्यावेळेला की तसलंच काहीतरी करायचं. पण ज्यावेळी बाहेर पडलो आणि अंधार झाला त्यावेळी कळलं की आता जर पेटलो नाही तर आयुष्याची राख होणार.
ते पेटायचं कधी हे तुम्ही प्रत्येकानं ठरवायचं आहे. आणि पेटायचं कशासाठी? मी मुंबईवरनं SICला असताना तिथनं पुस्तकं घेऊन यायचो, पुस्तक घेऊन जायचो. ही आठवण मी मुद्दाम सांगतो सगळ्यांना. माझ्या आईला विचारलं जायचं, काय करतोय मुलगा? कारण ते बॉक्स असायचे ना, 4 बॉक्स असायचे कायम. तर आई सांगायची जुन्या पुस्तकांचा धंदा करतोय म्हणून. तुम्हाला हसू आलं असेल आता, पण मी ज्या सोशल मिलिओमधून येतो, मी ज्या गल्लीतून येतो, तिथं PSI होणं ही खूप मोठी गोष्ट होती. रेवांचा गॉगल घालून बुलेटवरनं फिरणं हे त्यावेळेचं मोठं असं आबा बाबा आला बाबा असं असायचं. तशा काळात IAS व्हायचं किंवा IPS व्हायचं स्वप्न घेऊन त्या गल्लीतनं जाणं, माझ्या आईला ते कसं तरी वाटायचं की पोरग्याचं सांगायचं कसं, रुक्मिणीचं पोरगं खुळं झालंय म्हणतील म्हणून ती सांगायची जुन्या पुस्तकांचा धंदा करतोय म्हणून मुंबईला. काय वेदना असतील त्या माऊलीला. सगळ्यांची पोरं नोकरी करत होती. माझ्या बापाला विचारायचे पोरगं काय करतंय, बापाकडे माझ्या उत्तर नसायचं. काय दुखत असेल माझ्या बापाला. ते सगळं घेऊन जाऊन मग हे सगळे फॅक्टर आहेत, आग लागायचे. हे सगळे फॅक्टर आहेत, समाजाला खणखणीतपणे उत्तर द्यायचा एक प्रयत्न करायचे. तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह दिसलं की ते तुमच्यामुळे आहे हे जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही त्यांचे पुत्र किंवा मुलगी नाही. आज दिसतंय IPS, माझी बायको डॉक्टर अंजली, ती आमदार म्हणून निवडून आली, डॉक्टर आहे, गायनेकोलॉजिस्ट आहे. आज दिसतंय, पण हे असं होत नाही. त्यासाठी घासावंच लागेल. आणि घासायची तयारी नसेल तर मग खलाशिवा तोंड दाखवायला लागत नाही. तिकडे समुद्रात गेले की एकमेकाची तोंड बघायची, सगळी तसलीच असतात, निवांतपणे जायचं. कारण मी ठरवलं होतं UPSC झालं नाही तर खलाशी व्हायचं, पुन्हा तोंड दाखवायचं. मी UPSC करा म्हणत नाही, पण जे कराल आग लाव भावा. जिथं उभारशील तिथं माणसं माग आली पाहिजे. सेल्फी काढायचं सोड, फोटो काढायला माणसं काहीतरी पोलिसांनी फोटो काढून बरं काय नाही, त्याच्या असा फोटो घ्यायचा नाही. लोकांनी फोटो काढावा असं काहीतरी करा. हेच तुम्ही माझी छोटी भावंड आहात, बहिणी आहात छोट्या, माझ्या मुलाच्या वयाच्या आहात तुम्ही. तुम्हाला मला एवढंच सांगायचं की मी उपदेश करायला आलेलो नाही. मी फक्त तुमच्या मनात काही प्रश्न उपस्थित करायला आलोय आणि त्या प्रश्नातून एखादी ठिणगी, एखाद्या वणवाळ, एखादा जाळ लागला तर तो बघायला माझ्यासारख्यांना, तुमच्या शिक्षकांना, व्हॉट्सअप ग्रुपवर मला तिकडे प्रमोशन मिळालं की राजारामच्या व्हॉट्सअप ग्रुपवर माझं कौतुक होत आहे. प्राध्यापकांच्या राष्ट्रपती पदक मिळालं तर आई वडिलांच्या अगोदर माझ्या शिक्षकांचे मला फोन येतात आणि त्याचं इथं कौतुक होतं. तुमचंही होणार आहे. सुरुवातीलाच आपण सांगितलंय तुमचं डोकं गोल आहे, माझं डोकं गोल आहे, म्हणजे आपली सगळ्यांची कॅपॅसिटी एकच आहे. अरे वा, कुणीतरी म्हटलं. हा कॉन्फिडन्स एवढंच पाहिजे. हे झालंय मग मी का नाही हा प्रश्न लक्षात ठेवा. आपोआप होणार. तुमच्या आयुष्यातल्या जे काही ध्येय घ्याल, जे काय करा, नुसतं ध्येयच नसतंय. आयुष्य पसार आहे. विश्वास आता मग सांगितलं की आयुष्य म्हणजे बरंच काही आहे. सुखदुःखांची माला आहे आणि मग मजा आहे, चॅलेंजेस आहेत. त्यातून तो खंबीरपणा येऊ दे, तो अश्वमेधाचा घोडा धरायची ताकद तुमच्यात येऊ दे. मित्रांच्या बरोबर राहा, मैत्रिणींच्या बरोबर राहा. हे मित्र मैत्रिणी आयुष्यभर असतात. इथं जे होतात ना तेच आयुष्यभर असतात. मला आज कर्नाटकात मित्र नाही, मला मित्रांसाठी इथे यावं लागतं. कारण हेच मित्र, इथले जे आहेत तेच मित्र. तिथे हेवा नाही, देवा नाही, कॉम्पिटिशन नाही, काय नाही. कोण काय म्हणतंय याचा मुलायचा नाही, तुझ्या याला जाके म्हणून आपण त्याला सांगू शकतो. इतकं पण ते बाहेरच्या जगात नाही आहे. ते इथं आहे. ते टिकवून ठेवा. तो कस टिकवून ठेवा.
कॉलेजशी तुम्ही कनेक्टेड राहालच. मी राहिला म्हटलं तुम्ही राहणार, मच्छिंद्र राहिला म्हटलं तुम्ही राहणार, विश्वास राहिला म्हटलं तुम्ही राहणार. तुमच्या पुढच्या आयुष्याच्या वाटचालीसाठी मी कुठं काहीतरी कामाला येणार असेल तर 24/7 मी अवेलेबल असतो. मला कधी तुम्ही संपर्क करू शकता. तुमच्या शिक्षकांच्या माध्यमातून मला संपर्क करा. तुम्हाला कसलाही तुमच्या करिअर संबंधात असेल, पोलिसांनी धरून नेलं तर मात्र नाही. ड्रंकन ड्रायव्हिंग, इव्हटिझिंग तिकडे जाईल, तिकडे जाईल. पण तुमच्या आयुष्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारचं एक राजारामयन मोठा भाऊ म्हणून, तुमचा वडीलधारा म्हणून तुम्हाला कसल्याही गोष्टीचं, कर्नाटकात काही हवं असेल, घरातले प्रॉब्लेम असतात, मी आहे तिथं. बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम असतात तिकडे, शेती तिकडे आहे सगळ्यांचं. कोल्हापूरच्या बऱ्याच जणांची शेती बिती इकडे, कागल, निपाणी, बेळगाव, विजापूर इथली मशीन पोखल्यान घेऊन जातात तिकडं, आणि मग पोखल्यान पण परत येत नाही, पैसे पण परत येत नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी असतात. अशा कुठल्याही गोष्टी तुमच्या घरातल्या, तुमच्या भावंडांच्या, मी त्यासाठी समर्थ आहे. पण जर तुम्ही पेटून उठणार असाल तर त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. मला इथं बोलवलं 2013ला मी इथं आलो होतो, आणि 2013 नंतर मी आज पुन्हा एकदा तुमच्यासमोर बोलायची संधी मिळाली. त्यावेळची मुलं आता कुठं कुठं आहेत, आणि तुमच्यासमोर बोलायची संधी मिळाली. मी माझ्या महाविद्यालयाचं विशेष करून आभार मानतो. आणि जी संधी मला प्राप्त झाली, तुमच्याबरोबर हे 4 शब्द बोलण्याची संधी प्राप्त झाली, याचा तुम्हाला कुठंतरी काहीतरी एक रस्ता दाखवणारा, तो रस्त्यावरचा पोलीस असतो ना, इकडे जावा इकडे जावा म्हणणारा, तसा मी एक पोलीस म्हणून कुठे तुमच्या आयुष्यात माझं स्थान राहील अशी अपेक्षा करून आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद.